माध्यमातून जे लाईट्स आहेत, पोल आहेत, त्या पोलला आदरणीय सोमनाथजी वास्कर साहेब यांचे बॅनर आहेत, कटआउट आहेत आणि त्या बॅनरवरती डायरेक्ट 6 लागतोय. तर 2,000 रुपयाचं प्राइस जेनाजी पाटील साहेब आणि सुशांत थारली याच्या माध्यमातून हॅट्रिक षटकार, हॅट्रिक विकेट आणि हॅट्रिक चौकाराला 2,000 रुपयाचं प्राइज सुशांत थारली याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मॅच साठी आहे. अप्रतिम. जेनाजी पाटील साहेब मामा वेलकम, आपलं स्वागत आहे. जेनाजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून कटआउटला जे आपण पाहिलं बॅनर आहे त्या बॅनरला जर 6 डायरेक्ट हिट लागतोय तर 2,000 रुपयाचं प्राइज असेल खेळाडूसाठी. सेमीफायनलचा मुकाबला कोण जिंकेल, फायनल मध्ये जाईल. थँक्यू. थँक्यू तुषारजी सावंत सर, थँक्यू सो मच. आणि थेट आता घेऊन जातो क्रिकेटच्या मैदानामध्ये, क्रिकेटच्या रनामध्ये, क्रिकेटच्या रंगसंघामध्ये जिथे आपण पाहिलं तर युद्ध खेळलं जात आहे. सेमीफायनलची मॅच. पहिला चेंडू, अप्रतिम फटका, बॅकवर्ड पॉइंट, कॅच हातातून निसटली आहे. सेमीफायनलची मॅच आहे. कॅच पहिलीच अमोल ठाकूरची निसटली आहे. अमोल ठाकूर मारता कम भगाता ज्यादा. संधी भेटली अमोल ठाकूरला. संधी भेटते तो नशीबवान, संधीचं सोनं करतो तो बलवान. सेमीफायनल मध्ये तुला चुका करून चालणार नाही. आवाज येईल तिकडून, चुकीला माफी नाही. लपकण्याचा प्रयत्न, वेगानं हाताला, वेगानं हाताला, अप्रतिम चेंडू हाताला जातोय. गोलंदाजीसाठी भन्नाट वेगानं दुर्वेश पाटील. डॉट बॉल आलाय. पुढे खेळण्याचा प्रयत्न, चॉप केला, हाई चेंडू चांगला हाताला जातो. एक सिंगल धाव, चिकी धाव, चोरीची धाव कंप्लीट केली जातीये. हे क्रिकेट आहे, ही मजा आहे. दुर्वेश पाटीलचे वेगाने भन्नाट गोलंदाजी. एखाद्या किल्ल्यावरती जावं, तोफखाना आणावा, तोफखाना सानपाडा प्रीमियर लीग मध्ये उभा करावा, त्या तोफखान्यातून गोळे टाकावे, रखरखत्या आगीचे निखारे फेकावे. आणि तसेच रखरखत्या आगीचे निखारे सध्या चालू आहेत दुर्वेश पाटीलच्या माध्यमातून. व्हॉट अ मॅच. सेमीफायनलचा मॅच, सेमीफायनलचा तित्ततरारक सामना, सेमीफायनलचा हाय व्होल्टेज सामना बनत चालली आहे मॅच. एक एक चेंडू महत्वाचा, एक एक धाव महत्वाची आहे, एक एक डॉट महत्वाचा. गुरु से दूर रहो, डॉट से दूर रहो. आणि आता एक एक धाव शोधायला थोडीशी आपण पाहिली तर मेहनत करावी लागते. चांगली गोलंदाजी सध्या चालू आहे. ओहो हो हो, यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी फुल ऑन लेनचा होता. नॉन स्ट्राईकला फेकी केली आहे. व्हॉट हॅपन.
काय घडलंय नक्की. एक सिंगल धाव कंप्लीट केली जातीये. या एका धावेवरती आपण पाहिलं तर टीमची धाव संख्या थोडीशी आपण पाहिली तर पुढे जाईल. अंपायर सांगतायत बॅट इन्व्हॉल्व नाहीये लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. वॉट अ मॅच. टेन्शन आहे मॅच मध्ये, प्रेशर आहे. प्रेशर लागलं तर कुकरची शिट्टी वाजते. या मॅच मध्ये किती प्रेशर असेल. एक एक धाव घ्यायला थोडंसं आपण पाहिलं तर मेहनत करावी लागते. सहजासहजी भेटत नाहीये एक धाव. ते बोलतात ना सरकारी नोकरी शोधायला, लग्नासाठी पोरगी शोधायला, या मॅच मध्ये एक धाव शोधायला अरे किती मेहनत करावी लागतीये. तीच मेहनत नाही भेटत सहजासहजी. 4 चेंडू. काहींच्या बाबडीला काहींच्या मनाला काटा टोचला असेल. हळूच हलक्यात घेण्याचा प्रयत्न आहे. सरळ हातामध्ये फ्री होम डिलिव्हरी होती. आज नक्की बॅटिंग करणाऱ्या टीमनं नाश्त्याला नशिबाची गोळी खाल्ली की काय. काय कॅचेस ड्रॉप झाले. 2 कॅचेस ड्रॉप झालेत. वाव. तोच बंगला बांधायचा आहे. त्यासाठी पाया मजबूत ठेवावा लागेल. पाया मजबूत असला की ट्राय सिटी सारखी मोठी बिल्डिंग तयार होते. ओहो थोडासा खाली राहिला इथे. एक सिंगल धाव घेतली जाईल. पुन्हा एक धाव घेतली जाते. ओव्हर क्रमांक 1 चा ड्रामा. ओव्हर क्रमांक 1 ची सांगता. ओव्हर क्रमांक 1 ची हमरी तुमरी थांबली. पहिल्या ओव्हरचा पिक्चर इथे थांबला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5. फक्त 5. 5 ऑन स्कोर कार्ड. साबन सर खूप छान. हॅट्स ऑफ. गिटार खऱ्या अर्थानं आम्ही आतापर्यंत फोटो काढलेत फक्त, पण गिटार खऱ्या अर्थानं जी कला तुम्हाला देवानं कला दिली आहे आणि ती कला खऱ्या अर्थानं तुम्हाला कुठेच आपण पाहिलं तर कमी पडून देत नाही. त्या कलेमुळे तुम्हाला सन्मान भेटतो. तुमच्या नावाच्या पुढे सर ही पदवी लागते. खूप छान. आणि सर ही पदवी मिळवण्यासाठी आपण पाहिलं त्या कलेसाठी खऱ्या अर्थाने हॅट्स ऑफ. संपूर्ण सानपाडा प्रीमियर लीगला तुमच्या आवाजानं, तुमच्या ज्या पद्धतीने तुम्ही गिटार वाजवताय त्यामुळे 4 चांद लागले गेलेत. अप्रतिम. पहिल्या ओव्हरचा चित्तथरारक सामना आणि त्यानंतर आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण जातोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 5. मी फक्त 5 बोलू शकतो. ओनली 5. 5 धावा स्कोर कार्ड वरती. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचा संपूर्ण मित्रपरिवार जोडला गेला. अर्धे मोबाईल वरती, अर्धे मॅच वरती. जे मोबाईल वरती होते त्यांनी लगेच खिशात ठेवले. लॉफ करण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये खेळाडू आहे इथे. चेंडू गॅदर केलाय. फेकणार नाहीये. स्टॉप केलाय चेंडू. पुन्हा एक सिंगल घेतली जाते. सेमीफायनलच्या मॅच मध्ये टॉस जिंकलाय टीम आपण पाहिली तर स्वर्गीय फकीर होण्या प्रतिष्ठान. आणि बॅटिंग घेतली या टीमनं. धावा येत नाहीयेत. शोधाव्या लागतील. क्रिकेटचे वेडे खेळाडू. लॉफ करण्याचा प्रयत्न. आई बॅटवा आला नाही. मिड विकेटला चेंडू फेकला वेगानं. एक धाव. दुसरीचा प्रयत्न केला जातोय का. 2 धावा भेटतील. येस 1+ डिक्लेअर मध्ये एक. वाव. खूप छान. तुम्ही कॉमेंट्री करू शकता हळूहळू अशीच. खूप छान. मजा आली. अशीच मजा असेल एसपीएल ला. मायक्रो मॅनेजमेंट याला बोलतात. लॉफ केलाय. उचलून फेकून दिला जातोय प्रेक्षकांच्या भेटीला. निघून गेलाय पूर्णपणे सीमा रेषेच्या आतमध्ये. टप्पा पडून निघून जातोय. 4. षटकार आहे का.
इट्स इट्स अ मॅक्सिमम. ये लगा षटकार. काय फटका खेळलाय. आमच्या कॅमेरामॅन ऑलरेडी सांगितलं की नाही रुको जरा सबर करो. चेंडू रिप्ले मध्ये पहा काय फटका खेळलाय जाग्यावरून. स्टँड अँड डिलिव्हर अमित ठाकूर. 14 धावा स्कोर कार्ड वरती. 3 चेंडूचा खेळ झाला. दुरुस्ती देखा तेव्हा पण 6 वाटला हा. तर घेर चेंज केला. जे खेळाडू जेवणाचे बाकी असतील मित्रांनो विनंती करेल काल भरपूर लेट तुम्ही जेवलाय सो असं करू नका. लवकर जेवून घ्या. आज वार आहे रविवार आहे. फुल टॉस चेंडू लॉफ केलाय. मिड विकेटला डीप मध्ये कॅच ड्रॉप झाली आहे. 1 नाही 2 नाही 3 कॅचेस ड्रॉप झाली आहेत. भरतनं कॅच ड्रॉप करणं म्हणजे धक्का भेटला. तर उन्हाळ्यामध्ये पाऊस पडल्यासारखं वाटलं. अरे इच्छा. त्याच भरत दादानं कॅच ड्रॉप केले. अजूनही 2 खेळाडूंचे हात डोक्यावरती आहेत. एकाचा कमरेवरती आहे. या कॅचची किंमत काय माहिती आहे का. या दोन्ही खेळाडूंना जर मॅच बनवली तर कॅच टोचेल म्हणाला. यॉर्कर खोदून काढलाय. गोलंदाज कमबॅक करतोय. गोलंदाजाला साथ हवी आहे फिल्डरची. मला साथ भेटले स्कोररची. मला साथ भेटली आमच्या तुषार सावंत सरांची. गोलंदाजालाही साथ हवी आहे खेळाडूंची आणि ती साथ हवी आहे. एकटा खेळाडू काय करणार आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी शोबोला म्हणजे 16 धावा. लॉफ केलाय. आणखीन एक गरकन फिरवलाय. मिड विकेटला डीप मध्ये. आता चुकी झाली आहे पुन्हा एकदा या मॅच मध्ये. 4 कॅचेस ड्रॉप केलेत. हे प्रभू या मॅच मध्ये घडतंय काय. कॅचेस ड्रॉप होत आहेत. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 कॅचेस ड्रॉप केलेत. सागर घाडे याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर तुषार सावंत सर तुमच्यासाठी मी म्हणेल की लक्ष्मी म्हणजे एक पारितोषिक पाठीवरची थाप म्हणून 100 रुपये आमच्याकडे जमा झालेले आहेत. आणि एखाद्या कलाकारासाठी 100 रुपयाची व्हॅल्यू तो कलाकारच सांगू शकतो. आपल्यासाठी 100 आहेत. त्यांच्यासाठी याची व्हॅल्यू ही खूप वेगळी असते. टीमची टोटल अगदी आपण पाहिली तर 18 या धावसंख्येवरती. पाणी मैदानामध्ये घेऊन जा प्लीज. पूर्ण ते कॅरेट घेऊन जा पाण्याचं. पाठवतो दादा लगेच पाठवतो आम्ही. पाणी पोहोचतंय मैदानामध्ये. पाणी पोचल्यानंतर कहाणी बदलते हा बऱ्याचदा. कहाणी बदलायला वेळ लागणार नाहीये. वेळ आहे ती बदलेल नक्की. कारण की अजूनही बरेच फलंदाज अजूनही प्रतीक पाटील विशाल रोकडे महादेव अशी खेळाडू येणं बाकी म्हणजे बॅटिंग ऑर्डर चांगली आहे एका बाजूला स्वर्गीय फकीर होण्या प्रतिष्ठान टीमची. पण ती रिक्स कधी घेतली जाईल. कारण की अमोल ठाकूर अमित ठाकूर दोनो बाई दोनो तबाई दोघे खेळले की मॅच मध्ये आपण पाहिलं तर धावा बनतील. पण बॉलिंग अटॅक किती जबरदस्त राहिलाय बघ ना. जबरदस्त बॉलिंग अटॅक.
वा 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 वा, खूप छान. प्रथम दादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर तुमच्या या कलेसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे. मी विनंती करेल ते त्यांच्यापर्यंत पोहोचवेल. आणि अक्षय सागर खाडे याच्याकडून 100 रुपयांचे टोटल 600 रुपयाचं पारितोषिक तुमच्या कलेसाठी आलेलं आहे, ते आपण स्वीकारा प्लीज. थँक्यू सो मच. बराच वेळ ओव्हर क्रमांक 3 चालू होण्यासाठी घेतली जाते. भरत दाखल झाला. पहिला चेंडू स्क्वेअर किक करण्याचा प्रयत्न. खेळाडू मिड ऑनला आहे. चेंडू पकडतोय, फेकतोय, बॅकअप नाहीये. एकच सिंगल धाव. योग्य डिसिजन आहे. 19 धावा. ओव्हर क्रमांक 3 चालू झाले. फक्त 19 धावा स्कोर कार्डवरती सजली आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर आदरणीय जेनादादा पाटील साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत. लॉफ केला जातोय. अगदी प्रेक्षकांच्या भेटीला निघून गेला. सीमा रेषेपार. आणखीन एक दणदणीत षटकार. शेर आहे, सवा शेर आहे, बाहुबली आहे, तिकडे ग्रेट खली आहे. खलीबली खलीबली खलीबली. मॅच मध्ये मजा येईल जर स्टँडला जर चेंडू आपण पाहिलं तर आदळतोय. ओ हो 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 हो, आई चांगला चेंडू हाताला होता. अगदी आपण पाहिलं तर उत्तराला प्रति उत्तर दिलं. काय चेंडू हाताला भरतनं. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. आणि जे आपण पाहिलं तर लाईट सेट फ्रंट लाईट त्याच्या खाली जो स्टँड आहे त्याला आपण पाहिलं तर आदरणीय बाजी नगरसेवक सोमनाथजी वास्कर साहेब यांचा बॅनर आहे. म्हणजे टोटल आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 बॅनर आहेत. या बॅनरला जर षटकार डायरेक्ट लागतोय तर त्या फलंदाजाला 2000 रुपयाचा प्राइज जयनाथजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून लॉफ केलाय. त्याचबरोबर सुशांत थारलीच्या माध्यमातून देखील प्राइज आहेत. हॅट्रिक विकेट, हॅट्रिक चौकार, हॅट्रिक षटकाराला विकेट प्राइज आहे. मात्र या मॅच मध्ये तब्बल 5वी कॅच ड्रॉप केली आहे. 5 कॅचेस ड्रॉप झालेत. फलंदाजांना संधी भेटली आहे, एक नाही तब्बल 5 वेळा. तू एकदा कारण देऊ शकतो, दुसऱ्यांदा कारण देऊ शकतो, तिसऱ्यांदा कारण देऊ शकतो, 5व्यांदा तू काय कारण शोधणार? ते गुगल वरती पण नाही भेटणार. 28 धावा स्कोर कार्डवरती सजलेत. 4 चेंडूचा खेळ झाला. एका हाताने खेळून काढला. हा चेंडू अगदी डिक्लेअर मध्ये जाईल एका धावेसाठी. टीमची टोटल थोडीशी पुढे जातीये 29 या आकड्यावरती. सुशांत थारलीच्या माध्यमातून हॅट्रिक षटकार, हॅट्रिक विकेट, हॅट्रिक चौकार, 2000 रुपये जमा आहेत. तर सन्माननीय जयनाथदादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून जर सोमनाथजी वास्कर साहेब यांच्या कटआउट वरती डायरेक्ट 6 लागतोय तर ते 2000 रुपये जमा आहेत. पैसा वसूल मॅच. आणि 30 सध्या सेमीफायनल आपल्या समोर चालू आहे. कमी गतीचा चेंडू फसवलाय. मिड विकेटला डीप मध्ये कॅच पकडली जातीये. आता चुकी होणार नाहीये. टीम जेवून घ्या. जेवण चालू झालेलं आहे. मी विनंती करेल जे खेळाडू जेवणाचे बाकी असतील त्या सर्वांनी जेवून घ्या. हा, ते टॉसलाही खेळाडूंपर्यंत आवाज जात नव्हता, त्यासाठी ते लेट आले. नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानामध्ये. न्यू बॅटर विशाल रोकडे.
आणि याच खेळाडूची वाट पाहत होतो. 12वा खेळाडू वाट पाहत होता याच खेळाडूची. विशाल रोकडे दाखल झाला. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे तब्बल 29 या आकड्यावरती. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 12 चेंडू अजूनही बाकी आहेत. सेमीफायनल क्रमांक 1. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होतीये. यानंतर यंग खेळाडूंची सेकंड सेमीफायनल चालू होईल, ज्यामध्ये भावेश मुर्जी आणि विदिशाच्या चॅलेंजर टीम तयार राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस. यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. खेळाडू येतो वेगानं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केला जाते. एकाच धावेती समाधान. आता विशाल रोकडे मैदानामध्ये दाखल झाला. हुकमी एक्का थांबवला. सामनेवालेना हुकमी एक्का बाहेर काढला. विशालला मैदानामध्ये पाठवलं. विकेट पडल्यानंतर विशाल दाखल झाला. ज्याच्या बॅटमधून विशाल फटके आले. कालच्या दिवसामध्ये देखील विशालनं स्वतःला सिद्ध केलं आणि असं बऱ्याचदा त्यांनी स्वतःला सिद्ध केलं म्हणून की काय तो आता प्रसिद्ध आहे. टीमची टोटल सध्या आपण पाहिले तर 31 या धावसंख्येवरती. 31. सेमीफायनलची मॅच. गोलंदाजीसाठी आकाश बनसोडे बड्डे बॉय. मागील मॅच मध्ये आकाशनं चांगली गोलंदाजी हाताळली होती. पुन्हा तो दाखल होतोय. हाफ ट्रॅकर चेंडू आपण पाहिलं तर अगदी सोडून दिला. व्हाईट बॉल साठी धाबा हव्यात. धाबा येऊ देत. धाबा कशाही येऊ देत. विशाल बोलत असेल धाबा वाईट येऊ देत किंवा कशाही येऊ देत. इसमें तेरा घाटा मेरा कुछ नहीं जाता. आणि याच धाबा त्याला हव्यात. ओहो आई चेंडू चांगला हाताला जातोय. अगदी आपण पाहिलं तर लाईन थोडीशी बाहेर राहिली आहे. एक सिंगल धाव लाईक बाईकच्या स्वरूपामध्ये कंप्लीट होतीये. टीमची टोटल संपूर्ण मित्र परिवारांसाठी वाक्य होतं, ये दोस्ती हम ना छोडेंगे. शेवटच्या श्वासापर्यंत शेवटपर्यंत. आणि आमचं पहिलं प्रेम आहे ते क्रिकेट आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 33 या धावसंख्येवरती. चेंडूचा खेळ तब्बल झालाय 2. 4 चेंडू बाकी आहेत. बड्डे बॉय आकाश बनसोडे मैदानामध्ये गोलंदाजीमध्ये मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी त्याने दाखवली होती. त्याच्या समोर विशाल रोकडे. हाई बॅट स्विंग केली आहे. चेंडू निघून जातोय. डोळ्याची पापणी लवते की लवते तोपर्यंत डॉट बॉल. निर्धाव चेंडू. बॅटिंग करणारी टीम जरूर बोलत असेल हेची दान दे ग देवा. एखादा षटकार यावा. लॉफ केलाय. सरळ बॅटर ड्राइव्ह. सरळ हातामध्ये फ्री होम डिलिव्हरी. बड्डे बॉय आकाश बनसोडेच्या खात्यामध्ये राहते. अर्थातच एक घातक फलंदाज विशाल रोकडेची विकेट. अप्रतिम. अनिकेत लांबोरने आपण पाहिलं तर कॅच गॅदर केली आणि अनिकेत लांबोरनं यादीच्या 2 कॅचेस ड्रॉप केल्या होत्या. महत्वाची कॅच त्यानं गॅदर केली. तुम्ही जर काही चुका केल्या असतील आणि त्यानंतर खरंच तुम्ही काही जर चांगलं करत असेल तर लोक केलेल्या चुका विसरून जातात. तुम्ही काय चांगलं केलं ते लक्षात ठेवता.
मॅच दिशेने आपण जातोय. लॉफ केला, चेंडू अगदी निघून जातोय. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, इट्स जस्ट लुकिंग लाईक अ वाव वाव वाव. षटकार. एकोणचाळीस धावा स्कोर कार्डमध्ये सजल्या गेल्यात. मैदानामध्ये दाखल झाला फलंदाज आपण पाहिलं तर प्रतीक पाटील. सबसे कातील प्रतीक पाटील दाखल झाला आणि प्रतीक पाटीलनं मैदानामध्ये पहिला चेंडूवरती स्वागत केलं. तुला रोज दालमुंडी खाणारा डाळ भातावरती शांत बसत नाही. अप्रतिम फटके. पहिला चेंडूवरती स्वागत केलं. किसी और के कदम यहाँ पे पड़ चुके मेरे दोस्त. आणि हे खरं आहे, आला ना मॅचचं चित्र बदललं. कहाणी थोडीशी वेगळी राहिली. थोडासा टर्न झाली मॅच, थोडीशी आग लावली. वॉट बॉल. कमी गतीचा चेंडू पडला. थोडा काटा बदलला. डोळ्याच्या समोरून गेला. टाटा बाय बाय केला. नाकाच्या जवळून मातीचा सुगंध घेऊन कानाच्या बाजूने क्या जनाब कैसे हाल है असं बरंच काही बोलून गेला. 39 धावा. चांगली गोलंदाजी. अरे अंपायरला एकट्याला सोडा. किती त्रास त्या अंपायरला देणार. सोडा एकट्याला. त्यांना आहेत अंपायर, ते बोलतात अरे सोडा आम्हाला. स्कोर टीमची टोटल आपण पाहिली तर 39 आहे. 4 ओव्हरचा खेळ झाला. रुको जरा सबर करो. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण जाणार आहोत. दोन्ही अंपायर चर्चा करतात एकमेकांसोबत. बाकी मी कोणत्या गोष्टीबद्दल चर्चा चालू आहे. शेवटची ओव्हर बाकी आहे आणि 39 धावा आहेत. इट्स ओ युटी आउट. काही कुछ तो सुना अंपायरनं. काहीतरी ऐकलं गोलंदाजानं आणि हीच अपील उचलली. अंपायरनं एकमेकांना बोलवलं आणि त्यानंतर आवाज ऐकला. लेग अंपायरनं आवाज ऐकला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर जावं लागेल, मान ठेवावा लागेल. आणि फलंदाज स्वतःहून प्रतीक दाखल होतोय आता पॅव्हेलियन मध्ये. जो आवाज आहे तो दोन्ही अंपायर्सनं, लेग अंपायरनं ऐकला आणि त्यानंतर अपील उचलली. जावं लागलं माघारी. चला टीम क्षेत्ररक्षण सजवून घ्या. फिल्डिंग टीम चला फिल्डिंग सजवून घ्या प्लीज संघ. शेवटची ओव्हर आता बाकी आहे. महत्वाचा फलंदाज प्रतीक पाटीलला माघारी जावं लागलं आणि मैदानामध्ये आपण पाहिलं तर कोणता फलंदाज दाखल होईल, कारण की शेवटच्या ओव्हरमध्ये तुला कमीत कमी 20 ते 25 धावा हव्यात. फायटिंग स्कोर समोरच्या टीमकडे. आणि अंपायरचा निर्णयावरती खेळावं लागेल. क्रिकेटचा थोडासा मान देऊन अंपायर निर्णयावरती आपल्याला थोडंसं बाहेर यावं लागेल. थँक्यू. अंपायरचा डिसिजन वरती मॅच खेळूयात. तो अंपायर डिसिजन आलेला आहे. सो त्यामुळे 9 का खेळाडू आता मैदानामध्ये दाखल होतोय. थँक्यू. आणि ही खेळाडू वृत्ती आहे प्रतीक पाटीलची. त्यानं अंपायर डिसिजनचा मान ठेवला. तो मैदानातून बाहेर गेलाय. विकास यादव दाखल झाला. मला वाटतं विकास यादव स्वर्गीय फकीर होण्या प्रतिष्ठान या संघातील सर्वात महागडा खेळाडू आहे. सर्वात जास्त व्हर्च्युअल पॉइंट, सर्वात जास्त बोली जर कोणाला लागली असेल तर या खेळाडूवरती सगळ्यात जास्त बोली लागली. आणि स्वर्गीय फकीर होण्या प्रतिष्ठान या टीमचा सर्वात महागडा खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. तेवढ्या धावाही कराव्या लागतील आता. अब नहीं काम पे आएंगे तो कब काम पे आएगा. ट्रुदूप का एक्का, हुकुम का एक्का बाहेर काढलाय. विकास दाखल झालाय. विकासच्या समोर फुल टॉस चेंडू लॉफ केला जातोय. अगदी आपण पाहिलं तर चेक केला जातोय अंपायरनं. अगदी आपण पाहिलं तर टीव्ही अंपायरच्या कोर्टामध्ये चेंडू टाकलाय. डिसिजन पेंडिंग आहे. कमरेच्या वरती चेंडू आहे का हे चेक करा असं सांगितलंय. बॅट्समॅन रिव्ह्यू. आप बताओ. बॅट्समॅन रिव्ह्यू. वाव. बॅट्समॅन रिव्ह्यू. थर्ड अंपायर आहेत. या सगळे अंपायर बनू नका. थर्ड अंपायर आहेत. या 12वे खेळाडू बघतील ते.
डिसिजन पेंडिंग आहे अजूनही. क्रुशियल मुवमेंट आहे. अल्ट्रा झूम केलं जात आहे, स्लो मोशन मध्ये बघितलं जात आहे. दूध का दूध पाणी का पाणी. पिक्चर क्लिअर होईल. इट्स अ नो बॉल. अगदी आपण पाहिलं तर धावा आपण पाहिलं तर इथे भेटतायत. नो बॉल आणि +1 असेल ना. अंपायर धावून घेतलेली 1 धाव म्हणजे 2 धावा. थँक्यू सो मच. थोडा अंपायरनं वेळ घेतला. चला टीम फिल्डिंग लावून घ्या. प्रत्येक 2 चेंडू नंतर ही टीम मीटिंग चालू आहे. प्लीज टीम, चला संघ प्लीज क्षेत्ररक्षण सजवून घ्या. फार्म फायटर टीम, कारण की टायमिंग आपण जास्त घेताय आणि जो वेळ तुम्ही घेताय त्याच्यामुळे मॅचेस लेट होत आहे, डिले होत आहे. थोडासा स्पीडअप घ्या. सर्व टीमला आम्ही असेच वॉर्न करणार आहे. सर्व संघाच्या मागे असेच हात धुवून लागणार आहोत आम्ही. मुभा आहे आम्हाला ती. चेंडू आता बाकी आहे तब्बल 6 म्हणजे येणार चेंडू फ्री हिटचा. 41 धाव संख्या. शेवटचे 6 चेंडू आहे. हाफ ट्रॅकर उचलून फेकून दिला जातोय. आहे खेळाडू फ्री हिटच्या चेंडूवरती 1 धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जागा सोडले तोपर्यंत एकाच धावेती समाधान. एक सिंगल धाव. व्हॉट अ मॅच. हॅट्रिक षटकार, हॅट्रिक चौकार, हॅट्रिक विकेट. सुशांत थारली याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 2000 रुपयाचं प्राइज आहे. तर सन्माननीय जयनाथजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सन्माननीय सोमनाथजी वास्कर साहेब यांचे जे कटआउट आहेत समोर त्याच्यावरती डायरेक्ट षटकार जातोय. तर 2000 रुपयाचं प्राइज आहे. पैसा लावलाय, पैसा बसून मॅच होण्यासाठी. 42 धावा. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी एक सिंगल चिकी धाव इथे कंप्लीट केली आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 43 धावा. एकाच धावेती समाधान मानलं जात आहे. एक धाव महत्वाची आहे. टीम थोडासा स्पीडअप चालू ठेवा. क्षेत्ररक्षण आता सजवलं जात आहे. थोडंसं आपण पाहिलं तर बॅटिंग साठी विकास यादव. विकासवरती विश्वास आहे, विकासवरती अपेक्षा आहे. आशेचा किरण तो मैदानामध्ये उभा आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न, ड्राइव्ह केला डीप पॉइंटला. चेंडू आपण पाहिलं तर टप्पा 4 येईल चौकार. व्हॉट अ ड्राइव्ह. टोटल 47 धावसंख्येवरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. विकासनं हात खोललाय. संघाचा विकास चालू झालाय. धावसंख्येचाही गर्रकन फिरला. चेंडू टप्पा पडतोय. निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. येईल डॉट बॉल. कमबॅक झालाय गोलंदाजी करत असताना. अर्थातच दुसऱ्या विकासनं देखील आपल्या बाजूने आता गोलंदाजी करत असताना अचूकता पकडली आहे. नॉन स्ट्राईकचा फलंदाज आता जातोय. कानामध्ये केले कुजबूज, कानामध्ये दिलाय कान मंत्र. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. टॉस साठी या भावेश मूर्ती टीम आणि विदिशा चॅलेंजर. लॉफ केलाय. फटका चांगला मिड विकेटला. खेळाडू आहे. चेंडू गॅदर केला, हातातून निसटला. बॅकअप आहे तोपर्यंत भरतचा. त्यानं चेंडू फेकलाय. थ्रो चांगलाही झालाय. धावा आता कंप्लीट केल्या गेल्या. तब्बल आपण पाहिलं तर अगदी 2. एका धावेची किंमत वाढली आहे. एका धावेची व्हॅल्यू वाढली आहे. सेमीफायनलची मॅच आहे. इथे चुकीला माफी नाहीये. ऑलरेडी 5 कॅचेस ड्रॉप झाल्या, त्यामध्ये 6वी कॅच ड्रॉप झाली. शेवटचा चेंडू. अगदी रन आउट होईल फलंदाज. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचली आहे. अर्थातच 49 आणि 50 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. अर्थातच प्रथम बॅटिंग करत असताना टीम स्वर्गीय फकीर होण्या प्रतिष्ठान या संघानं अर्थातच आव्हान दिलंय.
पाम फायटर या टीमला. अप्रतिम टॉस साठी या कॅप्टन. विदिशा चॅलेंजर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम स्वर्गीय भावेश स्मृती या दोन टीम दरम्यान मात्र यंग टीम मधून सेमीफायनल नंबर 2 ची मॅच खेळवली जाणार आहे आणि त्याच्यासाठी विदिशा चॅलेंजर टीमचे कॅप्टन लगेच या ठिकाणी या आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम स्वर्गीय भावेश स्मृती दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या. आमचे एकविरा म्युझिक सर्कलचे जयनाथ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते तो टॉस या ठिकाणी केला जाईल पुढील मॅचसाठी. चला दोन्ही कॅप्टन लगेच आपण त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. टॉस आपण करणार आहोत. दोन्ही कॅप्टन लगेच या आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेल आमचे सन्माननीय आदरणीय जयनाथजी पाटील साहेब मामा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस घेणार आहोत. अप्रतिम. उद्याच्या दिवसामध्ये देखील तुमच्यासाठी अशीच मेजवानी आहे. अर्थातच पाटण तालुक्यातील आपण पाहिलं तर एक डे नाईटची एक मोठी स्पर्धा लीग अर्थातच पाटण तालुका धनगर प्रीमियर लीग 2026 उद्याच्या दिवसामध्ये तुमच्यासाठी म्हणजे सोमवार आणि मंगळवार डे नाईट स्पर्धा या मैदानामध्ये तुम्हाला बघायला भेटते. पाटण तालुका धनगर प्रीमियर लीग 2026 आणि अगदी ती पहिली बायकर मॅन म्हणजे मालिकावीर साठी असलेली स्कूटी मालिकावीर साठी असलेली ऍक्टिवा ती बाईक कोणाच्या गावात कोणाच्या घरात जाईल आणि पाटण तालुका धनगर प्रीमियर लीगचा पहिला तो बायकर मॅन कोण ठरेल यासाठी उद्याच्या दिवसामध्ये तुम्ही या मैदानामध्ये जरूर जोडा. सोमवार आणि मंगळवार तुमच्यासाठी आणखीन एक मेजवानी पाटण तालुका धनगर प्रीमियर लीग 2026. टॉस आपण या ठिकाणी करतोय. सेमीफायनल नंबर 2 ची मॅच यंग टीम्स मधून असेल. एका बाजूला आपण पाहतोय सन्माननीय विलास पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेला विदिशा चॅलेंजर्स हा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम स्वर्गीय आपण पाहतो या ठिकाणी भावेश स्मृती गणेश वास्कर साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आमचे जयनाथ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र हा टॉस आपण या ठिकाणी करतोय. कॉइन फ्लिप करायचा आहे. श्री सांफाडा असा कॉल केला. यस टॉस देखील जिंकलेला आहे आणि टॉस जिंकल्यानंतर विदिशा चॅलेंजर्स टीम कॅप्टन काय डिसिजन घ्याल. टॉस जिंकलाय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घ्याल. सेमीफायनल नंबर 2 ची मॅच आहे. कशा प्रकारे प्लॅनिंग केली आहे काय चर्चा झाल्यात कारण बराचसा ब्रेक तुम्हाला मिळाला होता आणि त्याच्यामध्ये काय डिस्कशन झाली आहे कशा प्रकारचे प्रयत्न असतील टीम भावेश स्मृती या संघाच्या विरोधात. कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये तुमचा प्रवास फार चांगला राहिला आहे आणि ओव्हरऑल टीमचा परफॉर्मन्स कसा होतो या स्पर्धेमध्ये आणि टीममध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे. चांगलं आहे वातावरण आणि त्याच्याच बरोबरीने खरं तर विलास पाटील साहेबांनी तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिलेली आहे. टीम ओनरबद्दल काय म्हणाल. धन्यवाद म्हणून त्यांचे भरपूर सारे शुभेच्छा या ठिकाणी असतील. स्वर्गीय भावेश स्मृती प्रथमतः बॅटिंग करायची आहे. 5 ओव्हर असतील. संध्याकाळचं सत्र आहे. थोडासा थंडीचं वातावरण मात्र आपल्याला जाणवतं. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. 45 ते 55 तरी काढण्याचा नक्की प्रयत्न करू. अगेन्स्ट विदिशा चॅलेंजर्स टीम आहे. कशी टीम येते आणि त्यांच्या विरोधामध्ये कोणते खेळाडू आहेत ज्यांना टार्गेट करण्याचा तो प्रयत्न असेल. सर्व संघात यंग खेळाडू त्यांनी भरलेला आहे आणि ओमकार टोपणे हा मेन आहे. त्याला लवकर आउट करण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि त्याच्याच बरोबरीने खरं तर आपण पाहतोय सन्माननीय गणेश वास्कर साहेबांनी तुम्हाला देखील या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केले खेळण्याची संधी दिली आहे. त्यांचं मार्गदर्शन कसं राहिलं. टीम ओनरची भूमिका किती महत्त्वाची कारण की त्यांच्या मुलात आम्हाला खेळायला भेटतोय. त्यांच्या मुलात नवीन चांगले खेळाडू पण घडतील अशी इच्छा. शुभेच्छा देखील तुम्हाला या ठिकाणाहून देतोय. So the news from the toss box is Team Vidisha Challengers won the toss, elected to field first. Toss जिंकलाय आणि घेतलाय फिल्डिंग करण्याचा निर्णय. तत्पूर्वी वी आर मूव्हिंग फॉरवर्ड टू द ऑनगोईंग मॅच जिथे मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आणि कॉम्बॉक्स मध्ये होईल बदल. ऐकूया सुनील जी लांबूर सर यांचा आवाज. दॅट्स इट फ्रॉम द टॉस बॉक्स. थँक्यू सो मच. ओ या थँक्यू सो मच सर. नॉट ओनली बट ऑल्सो थँक्यू सो मच. आणि मी विनंती करेल 70-70 स्पोर्ट्स सानपाडा या ब्रँचचे ओनर सनी शेळके मी विनंती करेल आपण या 70-70 स्पोर्ट्स सानपाडा या ब्रँचचे ओनर सनी शेळके मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती.
ज्या मुलांना आपण पाहिलं तर अगदी उद्योजक बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं 70-70 ब्रँड सानपाडा ओनर सनी शेळके यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. तेजस पाटील आपण पाहिलं तर बब्या त्या 70-70 स्पोर्ट्स सानपाडा या ब्रँडचा ब्रँड अँबॅसिडर आहे आणि त्या सानपाडा या ब्रँडचे ओनर सनी शेळके यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. सनी दादा विनंती करेल या पण व्यासपीठावरती. आणि हल्ली आपण पाहिलं तर ब्लॅक एडिशन 70-70 बॅट 70-70 शूज या सर्व गोष्टी त्यांच्या शॉपमध्ये अवेलेबल आहेत. मी विनंती करेल आपण VIP डायसवरती बसून घ्या. सनी दादा आपलं मनापासून स्वागत. येस वेलकम वेलकम. खरं तर जर का आपण पाहिलं तर आपल्या तळागाळातील खेळाडूंना एक चांगलं जर का आपण पाहिलं तर शॉप्स मात्र त्यांच्या सेवेकरिता नवी मुंबईकरांच्या सेवेकरिता उपलब्ध करून दिलं. त्यामागची प्रचंड मेहनत आहे बघा. जे वय खेळायचं असतं त्या वयामध्ये मोठा संघर्ष करून सनी शेळके यांनी भलं मोठं खरं तर 70-70 सानपाडा हे शॉप उभारलं. आवर्जून खरं तर तुम्हाला जर ट्रॅक पॅन्ट टी शर्ट बॅट जर हव्या असतील तर तुम्ही त्यांच्या शॉपला व्हिजिट करा, जेणेकरून क्रिकेट संदर्भातल्या अनेक गोष्टी तुम्हाला त्यांच्या शॉपमध्ये पाहायला मिळतील. जाऊया मॅचकडे. धन्यवाद किरण सरांना. आपण ऐकत होतो मानस मनोरे जे खरं तर रसायनी विभागातील आहेत, त्यांचा देखील आवाज या स्पर्धेच्या अनुषंगाने आपल्याला ऐकायला मिळतो. आणि मी कॉमेंटेटर सुनील लांबर पुन्हा एकदा रुजू होतोय. बॉल तयार झालाय. निलेश उभारे. यावेळीचा हा बॉल लायन अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाले बघा. आकाश बनसोडे स्ट्रायकिंग इनवरती आपल्याला पाहायला मिळतो. आजचा बर्थडे बॉय खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आकाश बनसोडे. नाश्तागिरीला भरत वाडवल हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजीच्या मार्कवरती निलेश उभारे बघा. 2 ते 3 वर्षे या खेळाडूला सानपाडा प्रीमियर लीग खेळता आली नाही, परंतु तदनंतर जर का आपण पाहिलं तर या खेळाडूने फॉर्म भरला. पहिला फॉर्म खरं तर विशाल रोकडे या खेळाडूने त्याला टीम मध्ये सोल्ड केला आणि तदनंतर बघा मोठा संघर्ष करून आज मात्र निलेश उभारे हा खेळाडू आपल्या नावाचं वर्चस्व दाखवतोय. काय गोलंदाजी करतोय. जबरदस्त गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी. कमबॅक 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 व्हायलाच हवा. लोकांची जर तोंड बंद करायची असतील तर तुमचा कमबॅक भरपूर महत्वाचा असतो. बॉल तयार झालायत. पुन्हा एकदा आतापर्यंत 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. मंडळी पहिलं पॉवर प्लेचं षटक सध्या सुरू आहे. बॉल तयार झालेत. पुन्हा एकदम दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न ऑन साईडला फटका टर्न केला. दुर्वारू क्षेत्ररक्षक बघा काय वेगाने धावलाय. आय थिंक छोटा नन्ना मुन्ना असा महादेव झोरे. काय जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. अफलातून पहिल्या षटकाचा खेळ आता आपला संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आतापर्यंत 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सानपाडा प्रीमियर लीगची ट्रॉफी खरं तर तुम्हाला रडून नाही तर लढून जिंकायची आहे. काय संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला. जर का आपण पाहिलं तर अफलातून मॅचेस आपल्याला बघायला मिळाला. बघण्यासारख्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाला. कोणी हरणार कोणी जिंकणार, परंतु जल्लोष नक्की होणार. कारण स्पर्धाच अभिमानाची आहे, मानाची स्पर्धा. सानपाडा वासियांची खरं तर अशी एकमेव क्रिकेटची स्पर्धा ज्या स्पर्धेला मात्र मोठ्या संख्येने प्रेक्षक राजा उपस्थिती दर्शवत असतो. डे नाईट फॉर्मॅट सध्या आपण पाहता. आणि बघा प्रेक्षकांनी जी खुर्ची त्या खुर्चीवरती जे प्रेक्षक बसलेले आहेत ती खुर्ची सोडायला मात्र तयार नाही आहेत. हे प्रेम आहे सानपाडा प्रीमियर लीग वरचं. हे प्रेम आहे सन्माननीय आदरणीय माजी नगरसेवक सोमनाथजी वास्कर साहेबांवरचं. 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती राहुल वैश हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. बॉल तयार झालेत. पुन्हा एकदम दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता राहुल वैश तयार झालेत. यावेळेस हा बॉलला चाप केले. तिकडे पहा फक्त या बॉलला दिशा दिली आहे. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. एकदा जरूर पाहायला मिळणार आहे आणि एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. आकाश बनसोडे सध्या आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग इनवरती. स्वर्गीय फकीर होणे प्रतिष्ठान या संघाला रिप्रेझेंट करत असताना या खेळाडूने बेस्ट बॅटर
आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जिंकला. परंतु आज जर का आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये जर का आपण पाहिलं तर क्रिकेट आणि नोकरी दोन्ही सांभाळून क्रिकेट तुम्हाला खेळावं लागतं ना. बघा नोकरी सांभाळून क्रिकेट खेळतो आकाश बनसोडे. यावेळेला देखील हेलिकॉप्टर लुक दिला. रनआउटची संधी आहे. डेंजर इनला बॅटर धावतोय. धोक्याची घंटा जरूर होती परंतु या मोमेंटला पहा डायरेक्ट हिट जर झाली असते तर चित्र काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. अंगावरती काटा आणणारी ही स्पर्धा आहे मित्रांनो. बघा सानपाडा प्रीमियर लीग काय खेळ आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त खेळ मात्र प्रत्येक खेळाडूचा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेट हा खेळ असा आहे प्रत्येक बॉल कोणासाठी आनंद तर कोणासाठी दुःख देऊन जातो. यालाच क्रिकेट असे नाव आहे. बॉल तयार झालेत. पुन्हा एकदा राहुल वैश स्ट्रायकिंगला भरत वाडवल आपल्याला पाहायला मिळतो. प्रेक्षकांची मोठी गर्दी. खरं तर उद्या आणि परवा सुद्धा अशीच नाईटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाटण तालुका धनगर प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धे म्हणजे BL स्मृती सानपाडा सुरेश भाई शेळके आणि विठ्ठल भाऊ शेळके यांच्या मालकीचा तो संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. असे बरेचसे संघ मात्र उद्याच्या आणि परवाच्या दिवसामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे मित्रांनो बघा सानपाडा प्रीमियर लीग आली तर त्याच्या सोबतीनं पाटण तालुका धनगर प्रीमियर लीग देखील आपल्याला आवर्जून पाहायला मिळणार. म्हणजे नाईटची स्पर्धा तब्बल 4 दिवस प्रेक्षकांना एन्जॉय करता येणार आहे. क्रिकेटची जत्रा ही स्पर्धा या स्पर्धा मात्र मित्रांनो बघा वर्षातून एकदाच येतात. चला वेळेच्या संदर्भात मध्ये सूचना आहेत. पंचांचा कॉल आलेला आहे. बघा फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळायचं. बॉल तयार होतात. पुन्हा एकदम राहुल वैश तयार झालाय. पुढचा बॉल यावेळेला पहा आखूड टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. बॅटरला शांत ठेवलं. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. राहुल वैश अनेक रेकॉर्ड्स याही खेळाडूच्या नावावरती आहेत. जर का आपण पाहिलं तर बघा SPL पर्व 1 2016ला जी SPL झाली तिकडे उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब या खेळाडूने जिंकला. असा खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅकवरती राहुल वैश. बॉल निघाला. फुल टॉस बॉल हवेत आहे. काय इनफिल्डच्या वरनं बॉल क्लिअर होईल का? हो झालाय. भरत वाडबल थांबणार नाहीये. 1 बाउंस सीमा पार. रन्स मिळतात 4 धावा. खरं तर बुक केला 4 धावा. सानपाडा गावाची ब्रँड स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. जणू काही क्रिकेटचा वर्ल्ड कप सानपाडा गावचा आपल्याला पाहायला मिळतो. सानपाडा प्रीमियर लीग बरीचशी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळाली. कालच्या दिवसामध्ये जर का आपण पाहिलं तर आवर्जून स्वर्गीय जयदेव पाटील यांच्या स्मरणार्थ तेजसदादा पाटील यांच्या माध्यमातून अनेक पारितोषिके लावली गेली. खरं तर तेजस पाटील बघा संघर्षाची लढाई लढतात. इनफिल्ड आहे तरी सुद्धा त्यांचं बघा सानपाडा प्रीमियर लीग वरती किती प्रेम आहे आणि त्यांचं सुद्धा पुणे आम्ही मनस्वी कौतुक करतो. लवकरच त्यांचा सुद्धा क्रिकेटमध्ये कमबॅक आपल्याला जरूर पाहायला मिळेल. बॉल तयार झालेत. राहुल वैश यावेळेला फुल टॉस आहे. आता संधी आहे. पकडला सोडला आणि इकडे पहा जीवदान मिळतंय. कोशिश करणं वालों की कभी हार नहीं होती. आणि इकडे पहा किस्मत कभी भी बहादुरों का साथ देती है. आज मात्र नशिबानं साथ दिली आहे भरत वाडवल या खेळाडूला. आणि इकडे पहा कॅच ड्रॉप झाली. इथे जर का भरत वाडवल खेळाडू चालला तर बघा या फिल्डरला आज झोप लागणार नाही. कारण बघा ही स्पर्धा दर्जेदार स्पर्धा आहे. धावफलकावरती धावा झाल्यात 12 धावा. बिनगडी बाद 12 धावा धावफलकावरती आपण पाहतो. आकाशच्या बॅटमधून मोठे फटके येत नाहीयेत. काय इथे आता आकाश मोठे फटके लगावेल का? संपूर्ण शाळा ग्रुप त्यांच्या बघा मोठ्या फटक्यांची आतुरतेने वाट बघतो. फॅन फॉलोइंग मोठी आहे या खेळाडूची. आकाश बनसोडे बघा आतापर्यंत 253 धावा. बॉल तयार झालेत. पुन्हा एकदा यावेळेला देखील हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न झाला. इकडे सुद्धा बॅटरला शांत ठेवलं. एकदा जरूर पाहायला मिळतीये. आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आता रन्स आपण पाहतोय 13 धावा. 13 रन्स ऑन दी बोर्ड.
लॉस ऑफ 0 विकेट. 18 बॉल मध्ये आता 37 करायचे आहेत. येस डीजे. संजय दादा ठाकूर यांचा साऊंड सिस्टम आपल्याला पाहायला मिळतो. आमच्या आवाजाची त्यांनी जरूर काळजी घेतली आहे आणि त्यांचं देखील जितकं कौतुक करू तितकं कमीच आहे. बघा, कॉमेंटेटरला डीजे मास्टरची साथ लागते आणि ज्या वेळेला डीजे मास्टर आम्हाला साथ देतात तर मात्र भरपूर चांगलं मनोरंजन हे प्रेक्षकांचं होत असतं. धन्यवाद संजय डेकोरेशन, संजय दादा. 18 बॉलमध्ये आता 37 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो विकास यादव उर्फ बच्ची. बच्ची आला बॉलिंग ट्रॅक वरती. पाहूया विकासच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी इकडे केली जाणार आहे. 18 बॉल मध्ये 37 धाव्यांची गरज आहे. 18 बॉल नीड टू 37 रन. काय घडणार या मॅच मध्ये? एका साईडला इकॉन खेळाडू भरत सध्या उभा तर दुसऱ्या साईडला आकाश बनसोडे. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगले पार्टनरशिप आता इकडे डेव्हलप झाली आहे. बॉल तयार होतात. यावेळी 6 बॉल वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ज्याच्या वेळेला प्रॅक्टिस मॅच होता सुरेश, बघा एका टीम मध्ये 2 खेळाडू खेळत असतात आणि परंतु आज एकमेकांच्या विरोधात आहेत. एकमेकांना जाणतात, ओळखतात, जवळचे मित्र आहेत भरत आणि विकास. आज मात्र एकमेकांच्या विरोधात. बघूया आता कोण पडणार, कोणावर भारी. बॉल तयार होतोय. विकास पुढचा बॉल. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. दूरवरून क्षेत्ररक्षक ओमकार कोळेकर बॉलच्या मागे धावतोय. कमी वयातच खरं तर बघा स्वतःला सिद्ध या खेळाडूने केलं. म्हणूनच आज मात्र जैन सांडपाडा आणि त्यानंतर सांडपाडा प्रीमियर लीग मध्ये ओमीला आवर्जून खरं तर बऱ्याचशा पॉईंटने विकत घेतलं जातं. आणि बघा ओमीने त्याचा सर्वोत्कृष्ट खेळ आता इकडे दाखवला. यष्ट्यांच्या मागून विशाल रोकडे या मॅचचे सूत्र सांभाळतोय. मोठी मॅच आहे, जबरदस्त मॅच आहे. अभिनय तो कभी नाही, डू ऑर डाय मॅच आहे. इथे जर तुम्ही जिंकलात तर सरळ फायनलचं तिकीट तुम्हाला मिळणार आहे. जर का तुम्ही इकडे पराभूत झालात तर या स्पर्धेतून तुम्हाला निरोप घ्यावा लागणार आहे. काय घडेल? 16 बॉल मध्ये 6 षटकारांची गरज आहे. 16 बॉल 36 रन. लाईन पाहावी लागेल. लेगस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच बघा दोन्ही हात शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये फैलावत आमच्यापर्यंत इशारा देत आहेत की हा वाईड बॉल. आमचे तुषार सिंगर बघा ज्या वेळेला षटकार चौकार येतील त्यावेळेला ते आपल्याला जरूर एंटरटेनमेंट करतील. विकेट येईल त्याही वेळेला ते एंटरटेनमेंट करतील. त्यांचं सुद्धा मनस्वी आभार. ओहो काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कानाजवळून या बॉलची पिचिंग झाली. बॅट्समनला इशारा देत आहेत जागते रहो. अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वॉड बॉल यार, जबरदस्त बॉलिंग. काय गोलंदाजी करता विकास यादव. अफलातून कामगिरी. विकेट करण्याचा प्रयत्न. मिस्टामिक स्ट्रोक आहे. बॉल हवेत. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक धावत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा आता इथून मात्र कंप्लीट होतात. 2 धाव्याच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. थेंबे थेंबे तळे साचे. हळूहळू का होईना परंतु धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. बॉल तयार होतात. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संधी आहे. बॉलच्या खाली फिल्डर. ओहो पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाली. बघा सोमनाथजी भास्कर अण्णा यांना सालुटा ज्या पद्धतीने त्यांनी खरं तर तुषार दादा यांना या व्यासपीठावरती गायन गायनाची संधी दिलेली आहे.
हे व्यासपीठ आहे. असंच अनेक कलाकारांना इकडे संधी दिली जाते आणि इकडे पहा आमचे तुषार सिंगर भरपूर चांगले एंटरटेनमेंट त्यांच्या माध्यमातून केले जाते प्रेक्षकांना. बॉल तयार झालेत. पुढचा बॉल बिग हिट. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. रुको जरा पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. काय फटका सजवला आकाश बनसोडेच्या बॅटमध्ये तडाखा षटकार. हे टाळ्या टाळ्या पाहिजेत. एका कलाकाराला तुमच्या टाळ्यांची गरज असते. एकदा जोरदार टाळ्या उद्या आमचे सिंगर गायक तुषार दादा यांच्याकरिता. येस 12 बॉल मध्ये 25 करायच्या आहेत. कोरा कागद निळी शाही आगरी खोलांच्या मनामध्ये कारल्याची एक विरा आहे आणि खूप चांगलं संगीत खरं तर गायलं गेलं आमचे संगीतकार तुषार दादा यांच्या वतीनं. 12 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज आहे. 4 षटकार आणि 1 सिंगल इथे तुम्हाला कंप्लीट करावी लागणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज झालाय अमित ठाकूर. अमित ठाकूर आला बॉलिंग ट्रॅक वरती. बघा बघा सुशांत दादा यांच्या वतीनं 3 षटकार 3 चौकार. कोणताही खेळाडू जर का इकडे मारतोय तर त्यांच्या वतीनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. सुशांत थारली या वेळेला फटका दर्जेदार आहे. बॉलला लाफ्ट केलंय. आगरी भाषेत जर सांगायचं ठरलं बाबा 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 कवरा मोठा यो छक्का 6 रन. बघा प्रेक्षक तुम्हाला देखील आम्ही नाराज करणार नाहीये जर तुम्ही कॅच घेतलात. फक्त प्रेक्षकांसाठी ही सुवर्ण संधी आहे. जर प्रेक्षकांनी आयबा कॅच जर पकडला तर खरं तर त्यांना सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. पहिलाच बॉलवरती स्वागत केलं अमित या खेळाडूचं षटकारानं. 11 बॉलमध्ये 19 धाव्यांची गरज आहे. 11 बॉल नीड्स टू 19 रन्स. 11 चेंडू 19 धावा. बॉल तयार होतोय अमित. पुन्हा एकदा बॉर्डर स्ट्रोक. माझ्यावरती जळणारे अपोजिट डझन या क्रिकेटच्या क्षेत्रात भरत वाडवलचं वजन. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. तिसरा आला सुशांत थारली यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज आणि सनी दादा शेळके यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि आपले खरं तर SPL कोर कमिटीच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. बघा 3 आणि ते 4000 रुपयाचा हा एक बॉल आहे. देऊया बॅटरला शुभेच्छा. लगातारचा तिसरा येईल का? 4000चा हा बॉल आहे. थांबतात वेळ घेतात. प्रेशर आहे कारण बॅटिंग सुंदर झाली आहे भरत वाडवलची. अमितचं इकडे कमबॅक होईल का? या वेळेला मिस्टामिक स्ट्रोक आहे. बॉल हवेत. बॉलच्या खाली फिल्डर धावतोय. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय 1 बाउंड सीमा पार. रन्स मिळतात 4. चौकार. समीकरण बदललं. धावफलकावरती धावा झाला 41. आता विजयासाठी बघा येणाऱ्या 9 बॉलमध्ये 9 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू आणि विजयासाठी 9 धाव्यांची गरज. काय घडणार काय बिघडणार या मॅच मध्ये
बॉल तयार. पुन्हा एकदा लाफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला फटका टर्न केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक ओमकार कोळेकर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. डाल भात लोणचा फटका आलाय 2चा आणि 2 धावा पूर्ण होतात. आठ बॉल मध्ये 7 धाव्यांची गरज आहे. इथे जर का गोलंदाजाने डॉट बॉल किंवा विकेट घेतली तर मॅच मध्ये पुन्हा एकदा फिल्डिंग करणारा संघ येऊ शकतो. थांबतात वेळ घेतात. अमितचा खरं तर या मॅचचा निकाल सांगणारा हा बॉल आहे. काय घडणार आहे. 8 बॉल मध्ये 7 धाव्यांची गरज. बॉल तयार. या वेळेला देखील तिथे क्षेत्ररक्षक विकेट आली आहे. मॅच मध्ये आता रोमहर्षक मुकाबला झालाय. सामना बदललाय. सामन्याचं चित्र बघा. सुस्वागतम आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. अर्थातच माझी नगरसेविका सौभाग्यवती कोमलताई भास्कर मॅडम यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. या स्पर्धेचे आपण पाहिले तर आधारस्तंभ. आपलं मनापासून अधिक स्वागत. सुस्वागतम आणि सुस्वागतम. मॅच बदलली आहे बघा. 7 बॉल मध्ये 7 धाव्यांची गरज आहे. यस 7 बॉल मध्ये 7 धाव्यांची गरज. बॉल तयार. स्ट्रायकिंगला विशू मल्लिक एंटर होत आहेत. या वेळेला लाईन चांगली होती. टप्पा चांगला होता परंतु एक धाव जरूर मिळणार आहे. मॅच मध्ये आता संघर्षपणा वाढलाय. दोन्ही संघ हार मानण्यास तयार नाही आहेत. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 6 धाव्यांची गरज आहे. एक गोल्डन षटकार तुम्हाला इकडे मारायचा परंतु गोलंदाजाला आता इकडे भरपूर मेहनत करावी लागणार आहे. 6 बॉल मध्ये 6 धावा. आता इकडे डिफेंड केल्या जातील की चेस केल्या जातील या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला थोड्याच वेळात मिळणार आहे. तोपर्यंत जाऊयात सिंगर तुषार दादा यांच्याकडे. येऊ द्या एक सुमधुर संगीत. येस थँक्यू धन्यवाद. टाळ्या व्हायला हव्यात. 6 बॉल मध्ये 6 धाव्यांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला फिरकीचा जादूगर कल्पेश ठाकूर. कालच्या रात्रीमध्ये चमकणारा बॉलर कल्पेश तयार झालाय. कल्पेशचा हा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत. रुको जरा सबर करो पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. सानपाडा गावामध्ये खेळाडूंची कमी नाहीये. फक्त त्यांना प्लॅटफॉर्म हवा आहे स्वतःला सिद्ध करण्याकरिता. आणि इकडे बघा आणखीन एक यंगस्टर अंडर 22 चा खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती कल्पेश ठाकूर. जर त्याने या धावा डिफेंड केल्या तर त्याच्या नावाची चर्चा 365 दिवस होणार आहे. परंतु एक्सपिरियन्स ज्याच्याकडे आत्मविश्वास मोठा आहे तो स्ट्रायकिंगला उभा आकाश बनसोडे. आणखीन एक चांगला बॉल. वाह 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 अफलातून गोलंदाजी. कल्पेश ठाकूर
हुकमाचा एक्का आता बाहेर काढलाय का? यस तुषार यस थँक्यू. परशुरामजी ठाकूर साहेबांच्या तालमीतून तयार झालेला फिरकीपटू आहे. आम्हाला प्रल्हादजी ठाकूर साहेबांनी ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. बघा 4 बॉलमध्ये 6 करायच्या आहेत. यावेळेला ग्लान्स केला, फटका तर चांगला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. इकडे पहा काय फटका सजवलाय आकाश बनसोडेच्या बॅट मधनं. चौकार. येणाऱ्या 3 बॉल मध्ये आता विजयासाठी 2 धाव्यांची गरज आहे. यावेळेला इकडे पहा, कधी कधी तुम्हाला शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करणं गरजेचं असताना इकडे पहा जबरदस्त फटका आला. 2 चेंडू आणि विजयासाठी 1 धाव्यांची गरज आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. पैसा वसूल मॅच आहे. 2 चेंडू आणि विजयासाठी 1 धाव्यांची गरज. जर का हा डॉट बॉल आला तर मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. अजूनही 50-50 मॅच आहे. शिवसेनेच्या उपविभाग प्रमुख सन्माननीय आदरणीय तानाजी पाटील साहेब यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आदरणीय सन्माननीय तानाजी पाटील साहेब, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. येस, जल्लोष होतोय. पाम फायटर संघ ठरलाय यंग गटातून पहिलं फायनलचं तिकीट मिळवणारा. अभिनंदन. वेल प्लेड, वेल प्लेड आकाश, वेल प्लेड भरत. काय खेळलेत. विजू मल्लिक यांनी खूप चांगली साथ दिली. ओमी इकडे चमकला. त्यानंतर दुर्वेश पाटीलची ती बहारदार गोलंदाजी. सुजय शेट्टी बड्डे बॉय त्यांनी देखील खूप चांगला खेळ दाखवला. आणि बघा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच